मंडळी नमस्कार. मी सुजाता जोड. परिक्रमामध्ये आपलं स्वागत. श्री दत्तगुरूंच्या कृपाशीर्वादानं संत एकनाथाने ज्या रचना केल्या त्यातलं भावार्थ रामायण हे आपण पाहणार आहोत. आता भावार्थ रामायणचे त्यांनी मुळात रचलं, लिहिलं ते त्यांनी अनेक रामायणांचा अभ्यास करून त्यांना ज्या कथा आवडतील, ज्या गोष्टी त्यांना भावतील म्हणून त्याला कदाचित ते भावार्थ असं म्हटलं असेल. त्यांनी भावार्थ रामायण दत्तगुरूंनी म्हटलं नव्हतं. त्यांनी सांगितलं होतं रामायण वगैरे सोपं करून भक्तिमार्गाकडे लोकांना एकनाथ वळवतील असा आशीर्वाद होता. मग त्यांनी त्या अनेक रामायण, जसं आपल्याला माहिती शिवरामायण आहे, तुलसीदासांचं रामायण आहे, रामचरितमानस, त्यानंतर वाल्मिकी रामायण, अशी अनेक प्रकारची रामायण आहे. ज्यांना ज्यांना ज्या कवींना त्यातल्या कथा जशा भावल्या तसतशा त्यांनी त्या आपल्या रामायणामध्ये त्या एकत्र केल्या आणि ते लोकांना सांगितलं. तर संत एकनाथाने अशा अनेक रामायणातल्या कथा घेतल्या आणि भावार्थ रामायण हा ग्रंथ सिद्ध केला. आता तो ग्रंथ ओवीबद्ध आहे आणि प्राकृतात आहे, त्यामुळे आत्ताच्या काळात तो आपल्याला थोडासा समजायला कठीण आहे. पण काय असतं की मूल्ये जी असतात, महाभारत असेल रामायण असेल, तर मूल्ये ही सार्वकालिक असतात. म्हणून तर ते महाकाव्य, ती महाकाव्य असतात ना, त्यातली मूल्य कायम असतात, चिरस्थायी असतात. सत्ययुग असेल, त्रेतायुग असेल, द्वापारयुग असेल, या सगळ्या युगांमध्ये ती मूल्य कायम होती. पण आता कलियुग आलं. कलियुगामध्ये मूल्यांचा खूप ऱ्हास होतो आहे, हे कायम सांगितलं आहे. आपण जर नवनाथांची वगैरे सिरियल पाहत असाल तर लोकांनी तेच सांगितलं की आता सर्वात सोपी साधना ही नामसाधन आहे. तो विषय वेगळा आहे. पण आता आपल्यासमोर मी जे रामायण बोलणार आहे, ज्यातलं बोलणार आहे ते मी एकनाथांचं काव्य आणि हे जे आहे ओवीबद्ध रामायण आहे त्याबद्दल नाही बोलणार आहे. द श्री कुलकर्णी यांनी ललना या मासिकासाठी त्याचा कथारूप अनुवाद केला, कथा सांगितल्या त्या आणि प्रयोग म्हणून त्यांनी तो सुरू केला मासिकासाठी. आणि तो लोकांना इतका आवडला, म्हणजे आपण म्हणतो लोकांना आता काही नको आहे, पण हे इथे खोटं ठरतं. लोकांना हवं आहे, चांगलं जर तुम्ही द्यायला लागलात तर लोकांना हवं असतं. तर ती मालिका एकंदर 4 वर्षापेक्षा जास्त काळ चालली आणि मग त्याच्यातून त्यांनी हा ग्रंथ सिद्ध केला. तर मी माझ्यासाठी अभ्यासाला म्हणून तो ग्रंथ घेतला आहे, कारण मला तो सोपा वाटला, गोष्टीरूप आहे. तर आता दशरथाला आपल्याला माहिती आहे की श्रावणाचा वध झाला, दशरथाच्या हातून अनवधानाने झाला, चुकून झाला, पण त्यातून जो शाप मिळाला त्यामुळे दशरथाला पुत्रप्राप्ती होणार हे नक्की झालं. दशरथ राजवाड्यात आला आणि वसिष्ठांनी त्याला सांगितलं की वाईटातून चांगलं निघतं, तसं हे चांगलं निघालेलं आहे. तर मग आता काय करता येईल, पुत्रकामेष्ठी यज्ञ करता येईल. पण ते म्हणाले की नाही, त्याच्या आधी तुझ्या हातून ब्रह्महत्या घडली, तर ब्रह्महत्येचं पातक तुला नाहीसं करण्यासाठी तुला अश्वमेध यज्ञ करावा लागेल. मग ते म्हणाले ठीक आहे, मग अश्वमेध यज्ञ करायचा असं ठरलं. आणि निघाले ते कोण, दशरथ निघाला सैन्य घेऊन वगैरे, अश्वमेध चघोडा घेऊन. त्यावेळी काय झालं की राक्षसांकडे स्वर्गाचं राज्यपद होतं. वृषपर्वा राजा होता, शुक्राचार्य दैत्यांचे गुरु त्यांचे गुरु होते आणि देव सगळे हवालदी झाले होते, गृहहीन झाले होते, इंद्र वगैरे. त्यामुळे त्यांना पाहिजेच होतं कोणीतरी, की कोणीतरी हे करायला हवं आहे, आमचं राज्य आम्हाला परत मिळवून द्या. तर त्यावेळी मग दशरथ निघाला. दशरथ निघाल्यानंतर त्याला कळलं की इथे त्याचा काही संबंध खरा म्हणजे नव्हता, तो अश्वमेध घेऊन निघाला होता. पण यांनी काय केलं, याला भीती वाटली की हा जर पुढे पुढे जात राहिला तर आपलं स्वर्गलोकाचं राज्य आहे ते आपल्याला पुन्हा एकदा इंद्राला द्यावं लागेल. त्यामुळे शुक्राचार्यांनी काय केलं, मेघांचा मार्ग अडवून धरला. झारीतला शुक्राचार्य ते वेगळं, पण इथे मेघांचा मार्ग त्यांनी, प्रत्येक त्याने अडवणूक करतो कारण राक्षसांचा गुरु आहे ना तो देवांना अडवणारच. त्यांनी मेघांचा मार्ग अडवून धरला आणि त्यावेळी त्यांनी दशरथाच्या राज्यामध्ये सगळीकडे अवर्षण पडलं. झालं. आता दशरथाला प्रश्न निर्माण झाला, आता काय करायचं. आता चालून जाण्याशी त्याला कळलं होतं, म्हणजे वशिष्ठांनी सांगितलं की शुक्राचार्यांनी हा मार्ग अडवून धरलेला आहे, मग आता काय करायचं. तर लढाई राक्षसांची करण्याशिवाय काही गत्यंतर नाही आहे आपलं. पण कैकेयीने हट्ट झाला की मी लढाईवर येणार, आणि वसिष्ठांनी सांगितलं नाही, तिला घेऊन जातो, ती कामाला येईल. म्हणून कैकेयी त्याच्याबरोबर निघाली, कारण दशरथाची प्रिय होती, सुंदर होती ना कैकेयी, त्यामुळे दशरथाचं प्रेम कैकेयीवर खूप होतं, तो तिचे सगळे लाड पुरवायचा. कैकेयी गेली त्याच्याबरोबर. कैकेयी गेली आणि सगळ्यात आधी काय केलं दशरथाने की राक्षसांचा राजा जो खूप मोठं सैन्य होतं राक्षसांचं, त्यांनी पहिल्यांदा काय केलं की वृषपर्वा राजाला
त्यांनी मारलं. आणि एकदा राजा मेल्यानंतर सगळं सैन्य सैरावेरा पळत सुटतं. तसं राक्षसांचं सगळं सैन्य पळून गेलं. आता उरले ते फक्त शुक्राचार्य. शुक्राचार्य एकटे लढत होते. एकटे दशरथाशी लढत होते, बाणांचा वर्षाव करत होते. पण काही त्यांना, आता एकटा माणूस तरी किती लढणार हो, अगदी गुरु झाला म्हणून काय झालं, सगळं तर सैन्य पळून गेलं आहे, आता करायचं काय. आणि त्यावेळी काय झालं, शुक्राचार्यांनी नेम धरून एक बाण मारला. शुक्राचार्यच ते गुरु, त्यांना कळलं की ह्याचा रथ जर आपण मोडला तर हा थांबेल याची लढाई. म्हणून त्यांनी त्याच्या रथाच्या चाकावर बाण मारला. एक अरी निघाली. त्याबरोबर कैकेयीने, आता पडणार दशरथ, कारण चाक खाली भूमीत पडल्यानंतर दशरथ कसा लढाई करणार. कैकेयी चपळ त्यांनी खाली उतरली. इथे वसिष्ठांचं द्रष्टेपण कसं दिसतं बघा, की कैकेयी उपयोगी पडणार याची त्यांना खात्री होती. ती लढाऊ होती कैकेयी. ती खाली उतरली आणि तिने जिथनं अरी निघाली होती त्यात हात घालून तिने चाक वर धरून ठेवलं आणि दशरथाला सांगितलं, तुम्ही लढाई करा, चालू ठेवा. मग शुक्राचार्याला कळलं की आता ही खाली उतरली आणि हिने आधार दिला आहे, आता मी काही करू शकणार नाही. म्हणून शुक्राचार्यसुद्धा अखेर पळून गेले. ते पळून गेलेले पाहिल्यावर इंद्र आला समोर. इंद्राने दशरथाला आपल्याबरोबर घेतलं, त्याचं फार आभार मानले, वस्त्रप्रावरणं वगैरे त्या दोघांना दिली आणि त्यांना खूप त्यांचं आभार, कारण त्यांना परत राज्य दिलं होतं ना, राक्षसांना पळवून लावलं होतं दशरथाने. म्हणून इंद्रानी वगैरे सर्व देवांनी दशरथाचा खूप सत्कार केला, त्यांना चांगल्या पद्धतीने परत पाठवलं. आणि आता काय करायचं सॉरी, तर त्याला इंद्र आला त्यांच्याबरोबर. त्यावेळी वसिष्ठांनी सांगितलं की आता आपल्याला हे करायला लागेल, आता पुत्रकामेष्टी यज्ञ आपण करायचं आहे. तर तो कोणाकडनं करायचा. तर बघा गुरुसुद्धा कसे असतात बघा, की मला येतं आहे सगळं. आता ते गुरु आहेत त्यांचे, तर पण त्याने असं नाही सांगितलं की मी करीन. ते म्हणाले विभांडक नावाचा ऋषी आणि त्यांचा पुत्र ऋष्यशृंग, हे दोघं तो यज्ञ करतील असं आपल्याला पाहायला पाहिजे. पण ऋष्यशृंग वनात राहतात. मग आता काय करायचं. आता ऋष्यशृंगांना विभांडक वनात राहतात आणि ऋष्यशृंग, आता ऋष्यशृंग हा त्यांना मृगीपासून झालेला मुलगा आहे. तुम्हाला माहिती आहे ना, नागनाथ वगैरे नवनाथातले की नागिणीच्या पोटी नागनाथांचा जन्म झाला. तसा ऋष्यशृंगाचा जन्म मृगीच्या, हरणीच्या पोटी झालेला आहे. त्यामुळे हरणींचे सगळे जे गुण आहेत, भिरुता आहेत, घावरणं आहे, चौकसपणा, उत्सुकता सगळीकडे बघायची, ती त्याच्याकडे आहे. आणि संगीताची आवड त्याला खूप आहे, कारण हरणांना संगीत आवडतं असं म्हणतात. त्यामुळे या तिन्ही गोष्टी, हरणांचे गुण त्याच्यामध्ये होते. तर त्याला आणायचा कसा आपल्या राज्यात, त्या दोघांना आणायचं कसं. हे तर वनातच असतात कायम, कोण सारखे वनातच असतात विभांडक ऋषी. तर आता त्यांना आणायचं कसं. तर इंद्र म्हणाला की मी अप्सरा पाठवतो. ऋष्यशृंगाला इथे आणता आलं तर विभांडक ऋषी इथे येते. तर म्हणाले की बरं काय हरकत नाही, तुम्ही काय कराल, तुम्ही तो कसं येणार. तर म्हणे मी अप्सरांना पाठवतो. मग इंद्राने अप्सरांना पाठवलं. पहिल्या दिवशी गेल्या अप्सरा गेल्या त्याच्याकडे. त्याला खूप उत्सुकता, पण त्यांनी कधी ना स्त्री शरीर पाहिलेलं नव्हतं, अगदी वेगळाच होता ऋष्यशृंग. म्हणून तो बघत राहिला, फक्त घाबरून चेहरा असा लपून. आपण म्हणतो बघा एखादा माणूस बुजलेला कसा असेल तसा तो फक्त त्यांच्याकडे बघत होता. आणि मग विभांडक ऋषी आल्याची चाहूल लागली. त्याबरोबर अप्सरा पळून गेल्या. मग तो म्हणाला की तुम्हाला भेटायला एक पाहुणे आले होते, अगदीच वेगळे होते, थोडा वेळ थांबले आणि गेले ते. म्हणून तू काय केलंस. नाही म्हणे मी काही केलं नाही, मला खूप भीती वाटली, मी काही नाही केलं. विभांडक ऋषी म्हणाले ठीक आहे, येतील उद्या परत. तर मग दुसऱ्या दिवशी परत विभांडक ऋषी नदीवर आंघोळ आणि ते सगळं त्यांचं अंधी कुरकायला म्हणून गेले. अप्सरा तयारच होत्या, त्या परत आल्या. आज ह्याचा धीर, ऋष्यशृंगाचा धीर थोडा चेपला होता, त्यामुळे तो पुढे आला आणि मग हळूहळू तो त्यांच्याशी बोलायला लागला, बघायला लागला त्यांच्याकडे. त्यांना अनेक प्रश्न मानवी शरीराबद्दल, देहाबद्दल विचारायला लागला. हे काय आहे, ते काय आहे, असं कसं शरीर तुमचं, अशा गोष्टी विचारायला लागला तो. आणि मग त्यांना कळलं की ह्याला जर भुलवायचं असेल तर काय करता येईल, आपल्याला याला अयोध्येत न्यायचं आहे काही झालं तरी. म्हणून त्यांनी गायला आणि नाचायला सुरुवात केली, नृत्य करायला. आणि त्यात जात राहिल्या अयोध्येच्या दिशेने. त्या संगीताच्या तालावर हा सुद्धा त्यांच्या मागोमाग गेला आणि अयोध्येत आला. हा आलेला पाहताच दशरथाने एक ठरवलं की त्याची एक शांता नावाची मुलगी होती, त्याची स्वतःची नव्हती. शांतनू हा त्याचा मित्र होता, त्याला 2 मुली होत्या आणि दशरथाला अपत्य नसल्यामुळे त्यांनी तिला दत्तक घेतली होती आणि त्यांच्याकडे ती राहत होती, वाढत होती. तर तिचं लग्न ऋष्यशृंगाशी लावून द्यायचं असा दशरथाचा विचार होता. म्हणून त्यांनी सगळी तयारी केली होती की ऋष्यशृंग आला की लग्न लावून द्यायचं. आणि पूर्वी ना असं बोलावण्याला मूळ पाठवणे म्हणतात. मूळ म्हणजे आमंत्रण, घेऊन या त्यांना.
असं अशा अर्थी. तर त्यांनी यांना बोलावून विभांडक ऋषींना मूळ पाठवलं. पण विभांडक काही भेटलेच नाही, कारण ते वनात गेलेले होते. मग यांनी काय केलं, घाईघाईने शांतीचं लग्न, शांता नाव त्या मुलीचं, शांताचं लग्न त्यांनी ऋषशृंगाशी लावून दिलं. आणि विभांडक ऋषी वनातून घरी आश्रमात आले तेव्हा त्यांना दिसलं की हा नाही आहे. आणि त्यांना हे कळलं की काहीतरी कोणीतरी बायका आल्या होत्या आणि त्या त्याला घेऊन गेलेल्या आहेत नगराच्या दिशेने. म्हणून तो नगरीत आला. बघितलं तर संबंध नगर शृंगारलेलं होतं. मग त्यांनी चौकशी केली तर म्हणे नाही, ऋषशृंगाचं लग्न आज दशरथाच्या मुलीशी आहे, दशरथांनी लावून घेतलं आहे, त्याला जावई करून घेतला आहे आपला. त्याबरोबर खूप आनंद झाला विभांडकांना, आता दशरथासारखा व्याही आपल्याला मिळणार. तो नगरीत आला. दशरथांनी पाहिलं की अरे वा, विभांडक आले. त्यांनी पण खूप सन्मानाने, दशरथ मुळात वेगळा राजा होता म्हणजे, तर त्यांनी त्याला घरात घेऊन आले, ते त्यांना राजवाड्यात घेऊन आले, त्यांचा सत्कार केला, हे सगळं केलं. त्यांना खूप आनंद झाला होता विभांडकाला. ते म्हणाले आम्ही तुला बोलवणं पाठवलं होतं तुम्हाला, पण तुम्ही वनात केला होता, त्यामुळे आम्ही हे लग्न उरकून घेतलं. ते म्हणाले काही हरकत नाही, मला हा संबंध जोडून आला, मला खूप आनंद झाला आहे. असं विभांडकाने सांगितलं. मी तुमच्यासाठी काय करू, त्यांनी विचारलं. आता दशरथाला हेच हवं होतं. दशरथ म्हणाला आमच्यासाठी तुम्ही पुत्रकामेष्टी यज्ञ करा, मला असा असा एक मिळालेला आहे वर. म्हणाले चालेल मी करेन. पण त्याचवेळी काय झालं, शंतनू जो होता म्हणजे आता विभांडकांचा खरा व्याही, तो म्हणाला की माझ्या ह्याच्यामध्ये, त्याला कळलं आहे दोन्ही तपस्वी फार मोठे आहेत, तर म्हणे आमच्या राज्यावर एक संकट आलं आहे, वर्षण पडलं आहे, तर तुम्ही तिथे येऊन आमची समस्या दूर करा ना आधी, आणि याला वेळ लागेल ना. ते म्हणाले हरकत नाही, तोपर्यंत हे तयारी करतील आणि आम्ही तुझ्या राज्यात येतो. मग ते तिथे जाऊन त्यांनी त्यांचं समस्या दूर केली आणि परत इकडे आले. सगळी तयारी झालेली होती. तर ऋषशृंग आणि विभांडक या दोघांनी यज्ञाला सुरुवात केली. यज्ञ अतिशय शास्त्रोक्त पद्धतीने झालेला. सगळे फार उत्साहात होते की आता पायस मिळणार आहे, म्हणून त्या पायसाची वाट बघत होते की आता काय होणार, आता काय होणार. यज्ञ पूर्ण संपन्न झाला आणि ऋषशृंगाची तपस्या इतकी मोठी ती विभांडकाला सुद्धा ती माहिती नव्हती. तर त्यातनं साक्षात यज्ञपुरुष बाहेर आला. सगळे थक्क झाले की साक्षात यज्ञपुरुष, नाही तर तो प्रसाद जो नैवेद्य दाखवतात तोच भूक चढाते, तो देतात खरा म्हणजे. पण इथे यज्ञपुरुष बाहेर आला आणि प्रसादाचा कुंभ तो त्यांनी दिला दशरथाच्या हाती. आणि त्यांनी सांगितलं की हा प्रसाद तू तुझ्या राण्यांना दे, हे पायस आहे हे तुझ्या राण्यांना दे. अशा प्रकारे तो त्यांच्याकडे त्यांनी दिला. आणि अंतर्धान पण म्हणे पायस त्यांनी लगेचच्या लगेचच प्राशन करावं लागेल, नाहीतर मग त्याचे वाईट परिणाम होतील. दशरथांनी ताबडतोब वसिष्ठांकडे दिलं. वसिष्ठांनी त्यांचे वाटे केले. ते सुद्धा त्यांनी काहीतरी विचार करून दिले की त्यात हे होतं, त्यात तफावत होती. कौसल्येला जास्त होता, सुमित्रेला थोडासा कमी होता आणि कैकेयीला अजून कमी होता. कारण त्यांच्या या वसिष्ठांच्या ह्या दृष्टिकोनाप्रमाणे तिघींची प्रतवारी त्यांनी केलेली होती. कैकेयीला कमी मिळाल्यावर स्वाभाविक ती चिडली आणि तिच्यावर कायम दशरथाचं प्रेम जास्त, तिची बाजू तर नेहमी घेत असते. तिने दशरथाकडे पाहिलं आणि म्हटलं मला का कमी, पण दशरथाने यावेळी तिची बाजू घेतली नाही. त्यांनी म्हटलं गुरुनी केलेलं आहे ते बरोबर आहे, हे योग्य आहे. पण त्या गडबडीमध्ये तिने ते ठेवून दिले. या दोघी येऊन बसल्या पायस घेण्यासाठी. शुद्धीकरण स्वतःचं करावं लागतं. आचमन वगैरे केलं, दोघी येऊन बसल्या सुमित्रा आणि कौसल्या. पण कैकेयी काही येईना. मग तेवढ्यात एक घार आली आभाळातनं आणि त्या घारीने हिच्या कैकेयीच्या हातातलं पायस द्रोणात असेल ते घारीने पळवलं आणि कैकेयीला काहीच उरलं नाही. तर म्हणे आता काय, तर दशरथ म्हणाला मी काय करू आता, तुला दिलेलं होतं ते तू खाल्लं नाहीस, तुझ्या नशिबात नसणार. पण कौसल्या दयाळू होती. कौसल्या आणि कौसल्याने आपल्यातला अर्धा वाटा कैकेयीला दिला. तिचं पाहून सुमित्राने पण आपला अर्धा, कारण दोघी स्वभावाने अतिशय चांगल्या होत्या आणि तिघींनी छान राहायचं असं त्यांचं धोरण होतं, म्हणून तिने पण अर्धा वाटा तिला दिला. म्हणून कैकेयीला मिळालं ते. कैकेयी येऊन बसली, तिघींनी ते प्राशन केलं. आता ती घार कोण, ती अशी साधी पक्षी घार नव्हती, पक्षिणी नव्हती, तर ती होती एक अप्सरा. ती 80,000 वर्ष दशरथाच्या वाड्याभोवती फिरत होती. झालं होतं असं की ती अप्सरा मध्यधुंद अवस्थेमध्ये ब्रह्मदेवासमोर नृत्य करत होती. आणि ब्रह्मदेवाला ज्यावेळी कळलं की ही मद्य प्यायलेली आहे, त्यावेळी त्यांनी तिला शाप दिला आणि सांगितलं तू घार होऊन पृथ्वीवर जाशील. मग तिने उशाप मागितल्यावर तो म्हणाला की रघुकुळामध्ये ज्यावेळी रामाचा जन्म होणार असेल आणि पुत्रकामेष्टी यज्ञ केला जाईल, त्यावेळी जे पायस येईल त्या पायसामधलं थोडं पायस ज्यावेळी तू पळवून प्राशन करशील त्यावेळी तू पुन्हा अप्सरा होशील. तर म्हणे किती वर्ष लागतील, तर ते म्हणाले की 1000 वर्ष लागतील त्याला. तर असं लिहिलं आहे की 80,000 वर्ष ती घार
त्या दशरथाच्या वाड्याभोवती घिरट्या घालत होती. तर ती घार कोण? तर घारीने हा प्रसाद जो पायस जे पळवलं ते ती घार होती. तर अशा प्रकारे तिघींना पायस मिळालेला आहे आणि आता रामजन्म वगैरे होणार आहे. आज मी इथे थांबते. पुढल्या वेळी आपण पुन्हा भेटू, त्यावेळी मी वेगळी काहीतरी गोष्ट सांगते. धन्यवाद.